आगमसार ग्रंथ. त्याच्यामध्ये आपण मागच्या वेळेला सद्गुरुस्तवन पाहिलेलं आहे, आपल्याला आठवत असेल तर, कारण का गॅप पडल्यामध्ये. आता आपण त्याच्या पुढचा भाग घेऊया. आता या आगमसार ग्रंथ कुणी लिहिला? बोला की. हां, हंसराज स्वामी महाराज. हंसराज स्वामी महाराज कोणत्या गावचे? हां, प्रायव्हेट लिमिटेड, परांडा प्रायव्हेट लिमिटेड. हां, काय? तर हंसराज स्वामी हे कसे आहेत? ते काही परांड्यापुरती मर्यादित नाहीत. देश काळ वस्तू असं काही संताना नाही. पण आता व्यवहारामध्ये सांगायचं म्हटलं तर त्यांना परांड्याच्या ठिकाणी त्यांची समाधी आहे. मग आता या आगमसार ग्रंथामध्ये काय सांगितलं? तर आगमसार ग्रंथामध्ये ब्रह्मसत्य, जगन्मिथ्या, जीवो ब्रह्मेव नापरहा. आणखी काय सांगितलं? अहम ब्रह्मास्मी आणि सर्वम खलविदम ब्रह्म इति, असं या ग्रंथामध्ये सांगितलं. आगम म्हणजे काय? ज्ञान. आणि ज्ञानाचं सार जे आहे ते आपल्याला समजेल या भाषेमध्ये, या ग्रंथामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? विस्तृतपणे मांडलेलं आहे. मग याच्यामध्ये दोन विभाग आहेत, एक पूर्वार्ध आणि एक उत्तरार्ध. पूर्वार्धामध्ये त्यांनी काय केलेले आहेत? तर 7 त्यांनी पंचविसिका घातलेल्या आहेत. काय केलेल्या आहेत? 7. आणि उत्तरार्धामध्ये 7, असे मिळून 14 विभाग आहेत याच्यामध्ये. प्रत्येक याच्यामध्ये पंचविसिकामध्ये त्यांनी 5 परत विभाग केलेले आहेत. म्हणजे 7 विभाग गुणिले 5, असे 7 5 किती झाले? 35. आणि नंतरचे 7 गुणिले 5 म्हणजे किती झाले? 35. असे टोटल 70 विभाग याच्यामध्ये आहेत. आणि त्या सगळ्या विभागामध्ये पहिला जो विभाग आहे तो उपक्रम काल आपण पहिला पाहिला, मंगलाचरण. त्याच्यामध्ये सद्गुरूंचं स्तवन केलं. कारण सद्गुरूंचं स्तवन त्यांनी किती प्रकारे सांगितलं? 3 प्रकारे. कोणकोणते? एक स्तवन, एक स्मरण आणि एक नमन. पण ते काय म्हणतात की बाबा कितीही प्रकारानं जरी तुम्ही सद्गुरूंचं वर्णन केलं तरी मायेच्या शब्दानं सद्गुरूंचं वर्णन करता येत नाही. का येत नाही? तर सद्गुरू हे कसे आहेत? मायातीत आहेत. म्हणून सद्गुरू वर्णवेना तेथे माया स्पर्श करू शकेना. अशा या सद्गुरूंचं वर्णन करता येत नाही. आणि म्हणून हंसराज स्वामी महाराज का खरखरते? हरिओम. असो, हां, आता झालंय बरोबर. हां, हंसराज स्वामी महाराज काय म्हणतात की बाबा मी तुमचं वर्णन करायला गेलो तर माझ्या वाणीनं ते स्वरूप वर्णन करता येत नाही, तरीसुद्धा मी त्याचा प्रयत्न करतो, तर मला क्षमा करा. असा हा पहिला जो काय आहे तो पहिली पंचिका जी आहे ती आपण मागच्या वेळेला पाहिलेली आहे. आता दुसरी आपण पंचिका बघूया. दुसरी पंचिका काय आहे? तर दुसरी पंचिका आहे अनुबंध चतुष्टय. अनुबंध चतुष्टय काय दुसरी पंचिका आहे? अनुबंध चतुष्टय. आता अनुबंध चतुष्टय जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये काय सांगितले त्यांनी? किती हे असतात गोष्टी? 4 गोष्टी. कोणकोणते? बाकीचे विद्यार्थी योगेश कुमार नक्ता बर. विषय, अधिकारी, त्यानंतर काय? संबंध आणि प्रयोजन. हां, मग आता बघूया आपण हे अनुबंध चतुष्टय बघूया. कारण कुठलाही जर ग्रंथ बघितला तुम्ही तर प्रत्येक ग्रंथाला किंवा अभंगाला हा अनुबंध चतुष्टय असतो. जसं देवाची या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या, ह्याला सुद्धा अनुबंध चतुष्टय आहे. त्याला विषय आहे, त्याला संबंध आहे, त्याला अधिकारी सांगितलेला आहे. अधिकारी कोण सांगितला? असोनी संसारी. हा कोण आहे? त्याच्यामध्ये अधिकारी आहे. विषय काय आहे? देवाची या द्वारी. आणि प्रयोजन काय? तेने मुक्तिचारी साधी आहे. संबंध काय? देव आणि भक्त संबंध आहे. असा हा जो काय आहे तो
त्या ठिकाणी अनुबंध चतुष्टय प्रत्येक अभंगाला तुम्ही लावता येतो. आणि ग्रंथ म्हटला की जे खरोखर जे महात्मे आहेत ते सगळे जे ग्रंथ लिहितात ते अनुबंध चतुष्टयानं युक्त असतात. म्हणजे त्याच्यामध्ये, त्या रचनेमध्ये, त्यांच्या मांडणीमध्ये एक अनुबंध चतुष्टय असतो. त्या अणूसारख्या असलेल्या एक सूक्ष्म धाग्यानं तो सगळे जे काही मांडणी आहे ती बांधलेली असते. जसं या माळेमध्ये दोरा काय करतो, अनुस्यूत असतो, तसं याच्यामध्ये जो ग्रंथनिर्माता असतो त्याला सांगायचा जो विषय असतो तो अनुस्यूत असतो. तो विषय कधी सोडून सांगत नाही. त्याला उपक्रम आणि उपसंहार असं म्हणतात. आणि म्हणून असं हे काय आहे, अनुबंध आहे. काय म्हणतात बघूया. वेदांताचे प्रतिपादन होत असते तेव्हा 4 घटकांचे परस्पर संबंध स्पष्ट करणे आवश्यक असते. वेदांताचं श्रवण जे आहे ते ज्या वेळेला होत असतं त्यावेळेला काय असते, 4 घटक जे आहेत त्यांचा परस्पर संबंध असतो. त्या 4 घटकांना अनुबंध चतुष्टय असे म्हणतात. कोणते ते घटक आहेत? विषय, संबंध, प्रयोजन आणि अधिकारी. हे 4 घटक आहेत. विषय आहे तर तो विषय ग्रहण करण्यासाठी अधिकारी पाहिजे. त्यानंतर त्या विषयाचा त्या व्यक्तीशी, जीवाशी काय संबंध आहे हा त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेला असतो. आणि त्याचं त्या जीवाला काय प्राप्ती होणार आहे, म्हणजे वाचणाऱ्याला, श्रवण करणाऱ्याला काय प्राप्ती होणार आहे. आता आपल्याला अनुक्रमाने विवेचन करायचे आहे. हंसराज महाराज काय म्हणतात की आता आपल्याला काय करायचं आहे, विवेचन करायचं आहे. आता काय विषय आहे? वेदांताचा जो प्रतिपाद्य विषय आहे ते सर्व उपनिषदांच्या संमतीने जे स्वरूप आहे ते पाहूया. आता आपण परवा बघितलं उपनिषद हा विषय त्यांनी सांगितला. उप, नि आणि शद. मग शद धातू काय करतो, तो काय कसा अज्ञानाचा ध्वंस करतो, आणि ते ज्ञान जे आहे ते काय आहे, ते आपलंच स्वरूप आहे. आणि त्याचं काय करायचं आहे, तू निश्चय कर. नि म्हणजे सांगितलं त्यांनी, निश्चय कर, निश्चयानं समजून घे, त्याचा दृढ निश्चय कर. आणि मग भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ या तिन्ही काळातील संत, साधू, सज्जन असतील त्या सर्वांचे ज्ञान एकच असते. काय सांगितलं त्यांनी? ज्ञानामध्ये काहीही बदल नाही. ज्ञान हे काय आहे, एकच आहे. तुमच्यातलं ज्ञान, माझ्यातलं ज्ञान, प्राण्यांच्यातलं ज्ञान, हे जी जाणीव आहे ती जाणीव काय भिन्न आहे का? ती शुद्धच जाणीव आहे. फक्त ती जाणीव ती कशाशी एक तादात्म्य पावते त्याच्यावर ते काय होते, त्याला तसा उपाधी किंवा रंग त्याला किंवा धर्म त्याला प्राप्त होतो. पण सगळी जर उपाधी बाजूला काढली तर मग आपल्यातलं जे आपलं असणेपण आहे ते कसं आहे, ते कसं आहे, ते निरुपाधिक आहे. ते कसं आहे, निरुपाधिक आहे. त्याला कोणताही गुण नाही, म्हणून त्याला निर्गुण असं म्हटलं. ते निर्गुण आहे. बाकी सगळी जी काही आहेत त्या सगळ्या तत्वांचा क्षय होतो, पण ते तत्व कसं आहे, अक्षय आहे. बाकी सगळी क्षरयुक्त आहेत, पण ते कसं आहे, अक्षर आहे. बाकी सगळ्या आनंदाला काय लागते, भरती ओहोटी आहे. पण हा जो आनंद आहे तत्वाचा तो कसा आहे, निरतिशय आनंद आहे. त्याच्यामध्ये भरती ओहोटी नाही. म्हणून ज्ञानदेवानी काय म्हटले त्याला, आनंद ना निरानंद. आनंदाच्या सापेक्ष त्यांनी निरानंद शब्द घातला. ज्ञानदेव आहेत होते. आनंद ना निरानंद, एक ना विविध, मुक्त ना बद्ध, अनादिपणे. त्यांची प्रतिभा वेगळी आहे. आपल्याला असं वाटतं की आनंदाला कुठला शब्द नाही. नाही, ज्ञानदेव म्हणतात निरानंद आहे. आणि संत काय म्हणतात, सर्वच जेथे उद्भवेना तेथे सर्व सुखाची कोण गणना. ऐसे सुख दुःख विना आनंद जो. बघा, हंसराज महाराज म्हणतात की या जगतामध्ये सर्वच जेथे उद्भवेना
तेथे सर्व सुखाची कोण गणना, ऐसा सुख दुःख विना आनंद जो. आमचा आनंद जो आहे ना तो वृत्तीतला आनंद आहे, वृत्तीसापेक्ष आनंद आहे. पण वृत्ती नसताना जसं गाढ झोपेमध्ये वृत्ती नाही आहे, काय आहे पण आनंद आहे. मग त्या आनंदाचं नाव काय? त्या आनंदाचं नाव काय? संत म्हणतात त्याही आनंदाला नाव दिले, पण त्याला योगानंद नाव दिले. जागृतीला नाव दिले त्यांनी विषयानंद. आणि एखादी वृत्ती ज्या वेळेला नाहीशी होते, कमी होते आणि गॅप पडतोय, त्यावेळेला त्याला वासनानंद नाव दिले. वासनानंद. एखादी वृत्ती निर्माण झाली आणि ती वृत्ती एखादी विषयाची प्राप्त झाली आणि वृत्ती एकाग्र झाली, त्यावेळेला जो काही आनंद प्राप्त होतोय, प्रगट होतोय, त्याला त्यांनी वासनानंद नाव दिले. म्हणजे वृत्ती ती पूर्ण झाल्यानंतर ती तात्पुरती एकाग्र होते आणि एकाग्र झाल्यानंतर चित्त जे होतं ते आपलं काय होतं? एकाग्र होतं, शांत होतं आणि त्या आत्म्याचं आपल्याला काय होतं? भान होतं. अशा याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय त्याला वासनानंद म्हटलं. पुढं महावाक्याच्या माध्यमातून जो आनंद होतो त्याला विद्या आनंद म्हटले. चौथा आनंद सांगितला. सुषुप्ती काळी जो आनंद होतो त्याला योगानंद म्हटले. लक्षात येते ना किती झाले आनंद? कोणकोणते? वासनानंद आणि योगानंद. मग आता काही लोक म्हणतील हंसराज महाराजांनी, माणिक प्रभू महाराजांनी इथं सुषुप्तीमध्ये का घातलं योगानंद? कारण आम्ही तर म्हणतो योगानंद म्हणजे जागृतीतला योगानंद आहे. मग ह्या सुषुप्तीमध्ये योगानंद का घातला त्यांनी? कारण सुषुप्तीमध्ये सुद्धा त्या जीवाचं शिवाशी काय होतंय? ऐक्य होते, पण तिथं अज्ञान आहे अजून. आणि आम्ही ज्या वेळेला एखादं आमचं ध्यान लागतं त्यावेळेला सुद्धा आम्हाला त्याचं स्पर्श होतो, पण उठल्यानंतर हा जीव परत त्याचं अज्ञान पूर्ण मावळलेलं नसते. म्हणून तो अजून आपले जे काही धर्म आहेत, आपल्या चित्तावर जे संस्कार आहेत ते जात नाहीत त्याची. एखाद्याला लागली समाधी, समाधी लागल्यानंतर काय होते? त्याचं मन झालं, मन तल्लीन झालं किंवा मन लय पावलं. मन लय पावलं, जीवाशिवाचं ऐक्य झालं. पण ज्या वेळेला ते मन उत्थान पावते त्यावेळेला आपले जे संस्कार आहेत पूर्वीचे ते योगेश आहेत का नाही? का गेल्यात? का योगेश विसरला योगेशला? नाही. असं वाटतंय काय मी योगेश नाही म्हणून? अजून योगेश आहे असो. मग काय त्याचं जरी आत्मानंदाचं आपल्याला अमृतपान झालं असलं तरी आपल्या अजून जीवदशा मावळलेली नाही. पण आनंद मिळाला, पण अजून जीवदशा काय झालेली? मावळे. मग पुढं सांगितलं त्यांनी विद्यानंद. मग पुढं सांगितलं त्यांनी कोणता? सहजानंद. मग सहजानंद कशाला म्हटले त्यांनी? समाधी सुख निर्विकल्प योगे तोची सहजानंद म्हटले. माणिक प्रभू महाराज म्हणतात, म्हणजे बारीक 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 त्यांनी काय केलेले आहेत? छटा दाखवलेल्या आहेत. समाधी लागली तुम्हाला, मन जे झालेलं आहे, काय झालेलं आहे? मावळलेलं आहे. मन मावळलेलं आहे, निर्विकल्प अवस्था प्राप्त झालेली आहे, समाधी लागलेली आहे, जीवाचं त्या प्रत्येकात्मस्वरूपाशी मिलन झालेलं आहे. असं असताना त्याला सहजानंद म्हटले. सहज असलेला आनंद त्याला प्राप्त झाला. पुढं काय म्हटले? वृत्ती स्फूर्ती विरहित उरले तोची स्वरूपानंद. आता स्वरूपानंदाकडे आहे. स्वरूपानंदाला कशाला म्हटले त्यांनी? तिथं वृत्ती पण नाही, म्हणजे मी आनंदी आहे असं जे काही भान आहे ते सुद्धा नाही, कारण वृत्तीच नाही. स्वरूपानंद. मग त्याच्या पुढे संत म्हणतात की अनेक क्षण मन उपाधी घेते. मनच काय करते? वृत्तीच काय करते? कशाची तरी उपाधी घेते. अनेक सुख गमले, अनेक सुख गमले. पण जरी अनेक सुख गमले तरी सुद्धा ते सुख जे आहे
ते बाहेरचं नाही, तुमचंच आहे. आपलं सुख आहे ते. अनेक सुख गमले, शांत रज तम वृत्ती निवृत्ती एकची सुख भरले. ज्ञान रूप मार्तांड उगवता संशय भ्रम हरले. आणि छिन्मानिका मी सर्वही झालो आनंदी आनंद. धन्य 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 आम्ही झालो पूर्ण आनंद. आनंद काय वेगळा नाही, एकच ब्रह्मतत्वाचा आनंद आहे. फक्त तो ब्रह्मतत्वाचा आनंद आम्हाला काय वाटतं, जागृतीमध्ये वेगळा आनंद होतोय, स्वप्नामध्ये वेगळा आनंद होतोय, योगाभ्यासात वेगळा आनंद होतोय, सविकल्प समाधीत वेगळा आनंद होतोय, निर्विकल्प समाधीत वेगळा आनंद होतोय, तत्वमसी महावाक्याचा उपदेश करताना वेगळा आनंद होतोय. नाही नाही नाही, हे सगळे मनवृत्तीचे खेळ आहेत. पण त्या सगळ्या मनवृत्तीला अधिष्ठान रूप असलेला जो आनंद आहे त्याला संत म्हणतात आनंद ना निरानंद. हे सांगण्यासाठी आपल्याला त्यांनी दिले. पण मूळचा जो आनंद आहे त्या आनंदाला काय शब्दांची गरज नाही. मग त्याला काय संत म्हटले मुकुंदराज महाराज, आनंद आनंदाशी गोठी, बोलता परेशी पडे मिठी, मुक्याने सुखाच्या गोष्टी केविकीची. खुंटले मनाचे जानने, ते सुख अनुवादावे कवने, एक अनुभवी तोची जाणे, इतर टकमक म्हटले. हे आता आम्ही आनंदाचं वर्णन करायला लागले, साखरेचं वर्णन करायला लागले. पण साखरेचं वर्णन करून काय, साखरेचा गोडीचा आनंद काय होत नाही. मग त्याला काय करायला पाहिजे, साखर खाऊनच बघायला पाहिजे. हो, निरंजन महाराज काय म्हणले, बाबा बोरी बंदर कसा आहे हे सांगून काय उपयोग नाही, तुला बोरी बंदरला जावंच लागेल. तसं संत म्हणतात, कसं बोटानं दाखवू तुला, घे अनुभव गुरुच्या मुला. आणि म्हणून असा जो काही आनंद आहे तो आनंद तो आपलं जे स्वरूप आहे आणि त्याचं आपल्याला क्रमाक्रमानं काय करायचं आहे, विवेचन करायचं आहे, समजून घ्यायचं आहे, अनुभूती घ्यायची आहे. बरोबर आहे. आणि मग संत काय म्हणतात की हा आनंद कसा आहे, तर नुसता आनंद नाही, हा आनंद कोणतरी जाणतंय म्हटलं. या आनंदाची कोणीतरी अनुभूती घेते. आपलाच आनंद आपल्यालाच काय होतोय, अनुभूतीला येतोय. मग ज्याला अनुभूतीला येतोय, ज्या ज्ञानाला तो समजतोय, आणि जो आनंद त्या ज्ञानापासून भिन्नही काढता येत नाही, म्हणून तो काय आहे, सद्रूपी आहे, चिद्रूपी आहे आणि आनंदरूपी आहे. सद्रूप, चिद्रूप आणि आनंदरूप. मग सद्रूप आणि चिद्रूप आणि आनंदरूप ही कशी आहेत, तर ही त्यात तत्वाची स्वभाव लक्षणं आहेत. कसली लक्षणं आहेत, त्याला स्वरूप लक्षणं म्हणायची. काय म्हणायची, स्वरूप लक्षणं. आणि जो लक्षणं आहेत ती त्याच्यापासून वेगळी काढता येतात, त्याला म्हणायची आगंतुक लक्षणं. कसली म्हणायची, आता माझ्यामध्ये कोणती लक्षणं आहेत, स्वभाव लक्षणं, तर बाबा या शरीराचा रंग कसा आहे, गोरा आहे. कसा आहे, या त्वचेचा, हे मला बाजूला काढता येते का ह्या व्यक्तीपासून, नाही. पण हे वस्त्र काढता येतात. मग जी लक्षणं बाजूला काढता येतात त्याला आगंतुक लक्षणं म्हणायची. आणि जी लक्षणं ह्याच्यापासून बाजूला काढता येत नाहीत ती काय म्हणतात, मग परमेश्वराचं किंवा त्या भगवंताचं दोन लक्षणं आहेत, त्या ब्रह्माची लक्षणं. एक स्वभाव लक्षणं, स्वरूप लक्षणं, आणि दुसरी काय आहेत, आगंतुक लक्षणं. म्हणजे ती असतात कधी नसतात. जसं त्याला काय म्हटलंय, कर्ता. पण ते कर्ता कधी म्हटलंय, जो तोवर काही जगत उत्पत्तीचं कार्य आहे त्यावेळेला त्याला उत्पत्ती स्थिती लय कर्ता असं म्हणतात. जगत उत्पत्तीच्या कार्याला म्हणतात हो अनुसरण. मग ते ज्या वेळेला जगत उत्पत्तीचं कार्यच नाही त्यावेळेला तो कसा आहे, तर सतरूपानं, चिद्रूपानं आणि आनंद रूपानं आहे. असा जो कोणी जो आहे तो वेदांताचा काय आहे, विषय आहे. आणि तोच कसा आहे, तो सद्रूपी आहे, सगळ्यांचा आधार आहे. आणि तोच कसा आहे, ते तत्व कसं आहे, चिद्रूपी आहे. म्हणजे काय आहे, ज्ञानरूप आहे. आणि ते तत्व कुठं आहे म्हटलं तर ते तत्व हे सर्वांच्या अनुस्यूत आहे. सर्वांना कसं आहे,
सर्वांच्यात अनुसत्य आहे. मग आता स्वामीजींनी परवा काय सांगितलं आपल्याला, बर ते ब्रह्म जे आहे ते सर्व ठिकाणी आहे की नाही, आहे ना. आता पाण्याचं एक उदाहरण घेऊया आणि मी तुम्हाला थोडंसं बुद्धीला ताण देतो. काय देतो? ताणवायची का नाही? ताणू का नको? ताणू ना, तुटेपर्यंत ताणत नाही, काय काळजी करू नका, पण थोडं ताणवतो. हा, रबर जेवढा ताणता येते तेवढं. आता पाण्यापासून लाट निर्माण झाली की नाही. मग आता लाट विचार करायला लागली. काय करायला लागली? विचार, मी कुठं आहे अशी विचार करायला लागली. तर ती विचार करायला लागली की मी कुठं आहे, कुठे आहे? पाण्यात आहे. मग आता पुढे विचार करायला लागली, मी तेवढीच आहे जेवढी मी आहे, नामरूपापुरती तेवढीच आहे. मग तिनं हे विचार केला तर ती अशी विचार करते की नाही, करू शकते की नाही? काय विचार करू शकते? की मी जेवढी निर्माण झाली तेवढी पण आहे आणि निर्माण झाली नाही त्यावेळेला पण मी आहे. ज्या वेळेला लाट निर्माण झाली त्या लाटेपुरतंच तिचं अस्तित्व आहे का लाट जेवढं अस्तित्व आहे तिच्याही अगोदर तिचं अस्तित्व आहे आणि लाट मावळल्यानंतरही अस्तित्व आहे, असं विचार करू शकते की नाही ती लाटेनं? तसं जीवानं आता विचार करायचा आहे, अरे मी जीव रूपाला आलो त्याच्या अगोदर मी होतो की नाही? आता मी वृत्तीमध्ये आलो तर वृत्तीमध्ये सुद्धा मी आहे की नाही? मन निर्माण झालं. मन निर्माण झालं कुणाला कळालं? हो, तुमच्या मनात जिलेबी आता निर्माण झाली. मग कळालं कुणाला? मनाला कळालं नाही. माझ्या मनात जिलेबी हे कधी कळणार? जागेवर असलं तर. जिलेबी निर्माण केल्यावर जर प्रसादागृहातच गेलं तर मग काय कळणार नाही. मग ते तुम्हाला ओढून नेऊनच तिकडं डांबून घालून जीव जिलेबी खाऊन आणि मग ती मऊ होती, ती कडक होती, एकाचा रंग गेला होता. अहो, कशी कल्पना उठल्यावर काय काय करते बघा. ते घेऊन जाते कुठं? मला मिळालीच नाही, ते मट्टाच मिळाला नाही, अमकच झालं नाही, गेलं. मन निर्माण झालं, तुम्हाला नेलं, खड्ड्यात घातलं, काय 15 मिनिटं सुद्धा कळत नाही. आणि आपण आहे का नाही? मग आता ते ज्या वेळेला जिलेबी झाली, मट्टा झाला, ते कळालं कुणाला? ते मट्ट्याला आणि जिलेबीला कळाले नाही. ते वृत्ती मट्टा झाली, वृत्ती जिलेबी झाली, पण तिथं तुम्ही असल्याशिवाय त्या काही त्याचं ज्ञान होत नाही. पण काय होते माहिती, ज्याला ज्ञान होते त्याला भानच नाही, त्याला आपलं स्वतःचं भानच नाही. ते ज्ञान तिथं नसतं तर कशाला भान झालं असतं. म्हणून ज्या वेळेला ती लाट निर्माण झाली त्या लाटेला जर भान असतं, अरे मी लाट व्हायच्या अगोदर सुद्धा आहे आणि लाट नाही त्यावेळेला मी आहे, पण मी स्वतःला एवढी समजून बसले. तसं या देहामधलं ज्ञान आहे आपल्या सगळ्यांच्यातलं. ते ज्ञान आता बघा, लाटेमध्ये जे आहे पाणी ते लाटेपुरतंच आहे का सगळ्या लाटेंच्यात मध्ये? सगळ्या लाटांच्यात आहे ना. बर, लाटेच्या अगोदर आहे, लाटेच्या नंतर आहे, लाटेमध्येच आहे. लाट नसली तरी आहे, लाट असली तरी आहे आणि लाट पूर्वी पण आहे. लाटेच्या पूर्वी पण आहे, लाटेमध्ये पण आहे आणि लाटेनंतर आहे. असं एक त्याच्यामध्ये कोणतरी आहे आणि असं एक त्याच्यामध्ये आहे की जे स्वतःला फक्त लाटेपुरतं समजते, जे स्वतःला नामरूपाने मर्यादित समजते आणि एक नामरूप रहित असं एक समजते. जे सर्वत्र आहे, आपण जे पाणी सर्वत्र आहे, सर्व लाटांच्या मध्ये आहे, असं एक अस्तित्व आहे. आणि त्याच पाण्यावर एक काल्पनिक आभासिक अस्तित्व निर्माण होते. म्हणजे आमची बुद्धी दोन प्रकारची, एक आभासी बुद्धी, एक निराभास बुद्धी.
आणि दिवसभर आम्ही काय कोणत्या तरी आभासातच आहे. मी देह आहे, मी कुलकर्णी आहे, मी जोशी आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी आमका आहे, मी तमका आहे. आणि जे मी आहे, मी या सगळ्यांच्यात आहे की नाही, तो आहे जो आहे ना, तो सगळ्याला आधार आहे. पण त्याचं आम्हाला काय झाले, विस्मरण आहे. आमचं अस्तित्व आम्हाला काय झाले, वृत्ती आहे, वृत्ती आल्यावरच कळायला लागले आम्हाला आमचं अस्तित्व. पण वृत्ती नसताना गाढ निद्रेमध्ये आमचं जे अस्तित्व आहे ते कसं आहे हो, आहे की नाही? गाढ निद्रेमध्ये आम्ही आहे की नाही? नाही, कसं आहे ते? कारण गाढ निद्रेमध्ये आम्ही जर नसतो तर गाढ निद्रा लागली हे कळालं कुणाला असतं? कुणालाच कळालं नसतं. पण तिथं कोणतरी आहे साक्षी, तिथं कोणतरी आहे ईश्वर, तिथं कोणतरी आहे संवित, तिथं कोणतरी आहे आत्मा, आणि ते आपलं स्वरूप आहे. कोणतरी नाही, आपण आहोत. पण ते आपलं अस्तित्व परत जागृतीत आल्यावर काय अज्ञान कार्य काम करते, ते परत काय व्हायला लागलेलं आहे, आमचं जे जागृतीमध्ये येऊन ते अज्ञानामधून हे नेणीव निर्माण होते आणि स्वप्न अवस्थेमध्ये जागृत अवस्थेमध्ये आमची विपरीत जाणीव कार्य करायला लागते. काय करायला लागते? विपरीत जाणीव कार्य करा. म्हणून संत म्हणतात की बाबा ते ज्ञान सर्वांच्या ठिकाणी आहे. जसं त्या सर्व लाटांच्या मध्ये काय आहे, एक पाणीच आहे. पण आम्हाला कधी वाटते का हो की मी सर्व ठिकाणी आहे? आम्हाला अजून आमचं ज्ञानच नाही, त्यामुळे सर्व ठिकाणी आहे. कसं आहे, आम्हाला आमचं अस्तित्व फक्त एका ठिकाणीच आहे असं वाटतं. आता आम्हाला असं वाटतं की आम्ही निरंजन आश्रमातच आहे का सर्व ठिकाणी असं वाटतं? लाटेचं जे खरं स्वरूप आहे ते पाणी आहे आणि ते पाणी सर्व ठिकाणी आहे. पण लाटेला अजून ते कळेना, म्हणून तिला लाट म्हणायचं. ज्या वेळेला तिला कळेल की मी लाट नाही, मी पाणी आहे, त्यावेळेला ती काय होणार, व्यापक होणार. तसं आम्ही व्यापक व्हायचं असलं तर पहिल्यांदा त्या लाटेनं जसं मी लाट नाही, मी नामरूप नाही हे समजून घ्यायला पाहिजे, मी पाणी आहे. आणि दुसरा मग भाग येतोय त्याच्यामध्ये की मी जे आहे ते सर्व ठिकाणी, म्हणजे अहम ब्रह्मास्मी आणि सर्वम खल्विदम ब्रह्म. मग ज्ञान कशाला म्हणायचं आणि विज्ञान कशाला म्हणायचं? ज्ञान कशाला म्हणायचं? मी ब्रह्म आहे. आणि विज्ञान कशाला म्हणायचं? ब्रह्माशिवाय काहीच नाही, ब्रह्माशिवाय काहीही नाही. मग आता मी पहिल्यांदा समजेन झालाय मी कोण आहे. मी या नामरूपाच्याच या देहाला मी म्हणून बसलोय. ह्या नामरूपाच्याच देहापासून आपलं ज्ञान भिन्न आहे की नाही? या नामरूपाला कोण जाणते? तो आतलं ज्ञान जाणते. पण कसं काय झालंय कुणास ठाऊक, इतका अभ्यास करून सुद्धा, इतका विचार करून सुद्धा दिवसभर मी ह्या 25 तत्वाच्या गोळ्यालाच मीच समजते. बघा, मी आलो मठात आलो, मग मी कोण आलं म्हणायचं? ज्ञान आलं. महाराज गोष्ट सांगतात, आकाश येत नाही, आकाश जात नाही. आकाशामध्ये फक्त हा पंचतत्वांचा गोळा येतो, आकाश पूर्वीच आहे. कसं असेल होते? म्हणजे हे ज्ञान कसं आहे माहिती आहे का? अखंड मंडलाकारमय. ते नाही असं जागाच नाही. तुम्ही जरा विचार करा, अजून विचार करा. इथं आता बाकीचे कीटक आहेत की नाही? आता इथे बघा कीटक आहे, मग त्याच्यात ज्ञान आहे की नाही? मग त्यानं काय घेऊन आलाय तो? आपण ज्ञानात आहोत. आपला देह, आपला अंतकरण अगोदर ज्ञान आहे आणि त्याच्यामध्ये ते असं जसं पाक करता तुम्ही आणि त्यात जिलेबी घालता का? जिलेबी पाक घेऊन येते? नाही, पाक अगोदरचा आहे, स्वयंचा पाक अगोदरचा आहे आणि त्यात देहरूपी जिलेबी सोडली आहे. ही निदान आम्ही करतो तरी, पण हे ब्रह्मरूपी पाक जो असा आहे
तो या कणाकणाला सगळीकडे व्याप्त आहे आणि त्याच्यामध्ये हे देहाचे मासले सगळे जारज अंडस हे निर्माण होतात, नाहीसे होतात. जसं त्या पाण्यावर लाटा निर्माण होतात, नाहीसे होतात. पाण्याचं अस्तित्व कधी जात नाही, पाणी कधी नामरूपाला येत नाही. येतं ते फक्त जे नामरूप आहे ते पंचमहाभूतांचं एक फक्त काय होतंय, पंचमहाभूतांचं उपजणं आणि नाहीसं होणं किंवा त्याचं मिलन आणि वियोग एवढंच होते. पण त्याला जे आधारभूत आहे त्याच्यामध्ये काय होत नाही. आणि ते कसं आहे, आत आहे बाहेर आहे. बघा ताई, आता आमचं ज्ञान आहे ना नुसतं आत आहे, ते पण अजून आत आहे ते समजेना झाले. आत आहे ते पण समजेना आता. आणि आत आत या शब्दाचा अर्थ परवा स्वामीजींनी सांगितलं की इंद्रियांच्या आत मन आहे, मनाच्या माग बुद्धी आहे आणि बुद्धीच्या माग म्हणजे काय, सर्वाधिष्ठान आहे, सर्व उत्पत्ती पूर्वी आहे. जसं सुषुप्तीमध्ये काहीच उत्पन्न झालेलं नाही पण ज्ञान आहे, कारण त्यावेळेला सुषुप्तीचं ज्ञान झालं कुणाला असतं. आणि सुषुप्तीनंतर पहिल्यांदा एक 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 स्फूर्ती आली, मग विद्या आली, अविद्या आली, गुण आले, मग त्याच्यामधून परत मन बुद्धी चित्त अहंकार आला, संकल्प विकल्प आला. पण या सगळ्याला जाणणार तिथं आहे ना, म्हणून त्याला काय म्हटलंय त्यांनी, त्या वृत्ती उपहित चैतन्य, आधारभूत त्या ठिकाणी चैतन्य. पण चैतन्य हे सर्व व्याप्त आहे. आपल्याला कधी वाटायचो हे सर्व ठिकाणी मी आहे म्हणून? ते कधी वाटते माहिती आहे, ज्याला अनुभव आला त्यालाच वाटते, इतरांना नाही वाटत. इतरांना काय वाटते, एवढाच मी आहे. आणि ह्याला काय झालं, समजा ह्याला ताप आला तर म्हणणार काय, असं मी ज्ञानरूप आहे, देहाला ताप आलेला आहे, माझा काय संबंध नाही. समजा देहाला डिसेंट्री लागली तर आमचं म्हणणार का ज्ञान की देहाला डिसेंट्री लागलेली आहे, माझा काय संबंध नाही, मला डिसेंट्री वगैरे लागत नाही, हे प्रकृतीचे धर्म आहेत, असं म्हणते काय? मी आत्मा आहे, मी सद्रूप आहे, मी चिद्रूप आहे, ज्ञानरूप आहे, असं म्हणतोय काय? ते काय म्हणते माहिती आहे का, तुमचं वेदांत जाऊ दे खड्ड्यात, पहिला गोळ्या द्या. असं झालंय एकदा, असं झालंय. तर त्याला काय विचारलं, काय व्हायला लागले, त्या साधूला विचारलं. तर म्हणलं, साधूंना विचारलं, साधू म्हणला पोटात दुखायला लागले जाम. अरे म्हणला, तू देह नाहीस आणि पोटात कसं दुखायला लागले? तू म्हणतोयस ना मनबुद्धी अहंकार चित्तामी नाहम नचे श्रोत्र जिवे नचे ग्रहण नेत्रे. तुमचा वेदांत जाऊ द्या खड्ड्यात म्हणला, पहिलं गोळी द्या. म्हणजे काय होतंय, हे आमचं ऐकिवातलं ज्ञान आहे. मग निरंजन महाराज काय म्हणले, ताप आलाय होय, असू द्या असू द्या म्हणजे. ती ताप गेलाच. कारण का गेला? अहो ते देहावर त्यांची जाणीव देहापासून गेली, ते स्वरूपाकार झाले, मग कीर्तन केलं ते. मग असं कधी झालं तर आम्हाला सुद्धा ती कला अजून आलेली नाही हो आम्हाला. आमचं काय होतंय, ताप आला का नाही की देह सुद्धा आम्हाला बळकट व्हायला लागते, ते अंगावर घेते, झोपते, म्हणते बास आता तुम्ही काय काम सांगू नका, उपासना नको, ध्यान नको, ज्ञानेश्वरी नको, काय नको. आता मी म्हणजे आमची जाणीव जी आहे ना ती अजून देहाचीच जाणीव. आमचं जे ज्ञान आहे ना ते अजून देहाचं ज्ञान आहे, विपरीत ज्ञान आहे. अजून काय आमचं ते अजून सुटलेलं नाही. कितीतरी जन्म अजून साधना करावी लागेल, त्यावेळेला ती आत्मप्रभा नित्य नवी, ती जी काय नीच नवी करुणी दाखवी ठाण दिवी. आई आत्मप्रभा जी आहे ना त्या प्रभेपासून ते तल्लीन व्हायचं, प्रभारूप व्हायचं, प्रभा स्वरूप व्हायचं, हे एवढं काय सोपं नाही. निरंजन महाराज अंतरी बाहेरी एकमय झाले. त्या ज्ञानामध्ये विभाग करता येत नाहीत. ते सांगणार तुम्ही आता भेद, जीव जीवाचा भेद, जीव जडाचा भेद, जड ईश्वराचा भेद, जड जीवाचा भेद, ईश्वर ईश्वराचा भेद, हे सगळे जे भेद आहेत, हे 6 प्रकारचे भेद, देश काळ वस्तू भेद, असं कोणतं ठिकाण नाही. देश काळ वस्तू भेद मावळला म्हणजे नव्हताच, आम्ही आरोपित केला होता. देश वेगळा, काळ वेगळा,
काल आदिनाथ महाराजांनी बोलत असताना हा विषय मांडला, कारण स्वामीजीने एक विषय मांडला होता. स्वामीजींनी विषय काय म्हटला की त्यांनी पहिल्यांदा सांगितलं हे टेबल जे आहे ते काय आहे, जड आहे, आणि या टेबलाला जाणणारा जो आहे तो कोण आहे, काय, चेतन आहे ना. मग आता हे जड आहे आणि मी चेतन आहे का, जडाला जडाचं ज्ञान नाही आणि चेतनाला जडाचं ज्ञान आहे, बरोबर आहे. मग माझ्या ठिकाणी जे ज्ञान आहे, ज्ञान तर सर्वत्र आहे, मग ह्याच्या ठिकाणी आहे की नाही, मग माझ्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे, काय आहे, योगेशराव बोला की. हा, अरे वा सचिन कुमार, एकदम भारी काम आहे की. मग तर म्हणजे आपल्याकडे आपल्या आश्रमामध्ये जे काही ज्ञान परंपरा चालू आहे त्याचा परिणाम त्या अंतकरणावर आपल्या जाणीवेवर व्हायला लागलाय. आपली जी अशुद्ध जाणीव आहे ती शुद्ध व्हायला लागल्या. मला सुद्धा त्यावेळेला विचार आला की ह्याच्यामध्ये जे आहे ते चैतन्य प्रत्येक कणाकणाला व्याप्त आहे. ते जर नसतं तर महाराजांनी तिथं ते न्यूक्लियस काढलाच नसता. तो न्यूक्लियस जो केंद्रक आहे ते ब्रह्मतत्व आहे, आणि त्या सगळे ब्रह्मतत्व त्याला जसं त्याला काय आहे ते अधिष्ठान आहे, तसं या जगताला हे काय आहे ते अधिष्ठान ज्ञान आहे. आणि त्या ज्ञानाच्या सत्तेवर ते सगळे बाकीचे फिरतात, इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, आणि न्यूक्लियस तो आधार आहे. झालं. हा न्यूक्लियस अधिष्ठान आहे हो तो, हा अधिष्ठान आहे तो. तसं हे ज्ञान जे आहे सत चित आणि आनंद हे अधिष्ठान आहे, सद्रूप हे अधिष्ठान आहे, हे अधिष्ठान आहे ते. आणि ते अधिष्ठान ह्या टेबलामधल्या कणाकणाला व्याप्त आहे. मग इथं आणि काय फरक आहे, इथं फक्त आपल्याकडे अंतकरण विकसित आहे. झाडामध्ये कमी विकसित आहे, प्राण्यामध्ये थोडं जास्त विकसित आहे. जारज, अंडज, स्वेदज आणि उद्बीज. उद्बीजामध्ये कमी विकसित आहे, अंडजामध्ये थोडंसं जास्त विकसित आहे, स्वेदजामध्ये थोडं विकसित आहे, आणि जारजामध्ये विकसित आहे. पण त्याच्यामध्ये मनुष्य प्राण्यामध्ये हे अंतकरण आहे ते पूर्ण काय आहे, त्या भगवंताला जाणण्यासाठी योग्य आहे. म्हणून त्या अंतकरणाचा जो काय आहे तो फरक आहे. म्हणजे अंतकरण ज्याचं कमी विकसित आहे त्याला काय म्हणायचं, खालच्या योनीतला. खालच्या योनीतला म्हणजे त्याला म्हणायचं स्वेदज म्हणूया, अंडज म्हणूया, किंवा उद्बीज. उद्बीज माहिती आहे ना तुम्हाला, उद्बीज म्हणजे काय ताई, हां, जमिनीपासून वर येणारे उद्बीज, त्या बीजापासून जमिनीपासून वर येणारे. स्वेदज म्हणजे काय, घामापासून. अंडज म्हणजे काय, अंड्यापासून, बरोबर आहे. आणि जारज म्हणजे काय, काय, शुक्र शोणित किंवा स्त्री पुरुष, नर मादी हे एकत्र आल्यानंतर, बरोबर आहे ना. मग हा अभंग कुठला सांगा बरं, हा महाराज अभंग म्हणायचे कुठला, हे चार शब्द म्हणून घेऊन अभंग कुठला म्हणायचे महाराज. हा सचिन एकदम आता काय बहुतेक पुढच्या वेळेला तुझंच प्रोफेशन ठेवायला लागते वाटतं. अहो म्हणजे पोरं तयार व्हायला लागलेत ना. जारज, अंडज, स्वेदज, उद्बीज, ज्यापासून हे सर्व निघे त्या देवाचे तू दर्शन. मग आता मगाशी एक विषय घ्यायचा, आता लक्षात ठेवायचं, कारणापासून कार्य निर्माण झालं. मग कार्य वेगळं आहे का कारण वेगळं आहे, तर कारण हे कार्यामध्ये प्रविष्ट आहे. जसं सोन्यापासून अलंकार निर्माण झाले तर सोनं त्या अलंकारामध्ये काय आहे, प्रविष्ट आहे. आणि अलंकाराला सर्व बाजूने कुणी व्यापलेलं आहे, सोन्याला. तसं हे विश्वरूपी कार्य आहे. त्या विश्वरूपी कार्यामध्ये तो विश्वाच्या पूर्वी असलेला तो विश्वात्मा जो आहे ते ब्रह्मतत्व आहे, ते सद्रूपानं त्या ठिकाणी अनुस्यूत आहे, आधारभूत आहे. म्हणून स्वामीजींनी सांगितलं सन इज, मून इज, इज 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 जे आहे ते प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्या आहेपणानं कोण आहे,
कोण आहे? हा, कोण आहे? अहो आहे पण ब्रह्माचा आहे. आणि त्याच्यावर हे काय आहे? अहो बोला की चटकन. हा, काय आहे? अंगठी आहे. कुणामुळे आहे? हा, मग आहे सोनं, दिसते अंगठी. आहे सोनं, दिसते, मग दिसतंय ते माया आणि असतंय ते हा, बोला आता एकदा मोठ्यानं. दिसतंय ते माया आणि असतंय ते ब्रह्म. कुणामुळं दिसतंय? ते ब्रह्म. आणि जे दिसतंय ती माया. लक्षात येते का? आता हे काय आहे? शर्ट आहे. मग दिसतोय तो शर्ट आणि असतोय तो कापूस. तसं असतंय ते ब्रह्म आणि दिसतंय ते माया, म्हणजे नामरूप. लक्षात आलं? काय अडचण नाही ना? मग असा अभ्यास करायचा. मग ह्या सगळ्यामध्ये तो काय ब्रह्म काय आहे? आधार आहे. म्हणून सगळ्याची प्रतीती आम्हाला कशी येते? अस्ति, अस्ति, आहेपणानं, म्हणजे सद्रूपानं. मग हेच संतांना सांगायचं आहे इथं. या सगळ्या ह्याच्यामध्ये, या सगळ्या नामरूपामध्ये जसं सोनं आहे अलंकारामध्ये, तसं या सगळ्या जारज, स्वेदज, अंडज, उद्बीज हे सगळं जरी नानात्व आणि अनेकत्व दिसलं तरी बाबा हे दिसतंय ते खरं नाही, असतंय ते खरी आहे. मग काय आहे? ब्रह्मच आहे. मग आपण अभंग कुठला घेतला होता? कोणता घेतला होता अभंग? दृश्य पाहू जाता ब्रह्मची हे दिसते. मग ते दिसतंय का आम्हाला? ह्या डोळ्यांनी दिसत नाही, ते ज्ञानाच्या डोळ्यानं बघायला लागते. म्हणून आपण आता प्रत्येकाकडे डोळ्यात दृष्टी कुठली टाकायची आहे? पहिली टाकायची नाही ती. पहिली आम्हाला मनीषाताईच दिसणार, पहिले आम्हाला चिंगळेताईच दिसणार. का लगेच ब्रह्म दिसायला लागलं तुम्हाला? ब्रह्म दिसायला लागलं तर मग हे बंद करायला पाहिजे आणि मग तुमच्याकडून ऐकायला पाहिजे. पहिलं तसं दिसत नाही. पहिल्यांदा आम्हाला विकारच दिसणार. आदिनाथ महाराज सारखं सांगायला लागल्यात, आमची दृष्टी आत्ता घटाची आहे, आमची दृष्टी घटपटाची आहे, आमची दृष्टी आकाराची आहे, आमची दृष्टी मायेची आहे, आमची अहो आपलंच कशाला? व्यासदेव आणि शुकदेव चालले होते. त्या गोपिका स्नान करत होत्या. पहिल्यांदा शुकदेव गेले. ती गोपिका त्या पाण्यात, त्यांना काय झालं नाही. पण ज्या वेळेला व्यासदेव आले त्यावेळेला त्या संकोचल्या. त्यावेळेला व्यासांनी प्रश्न केला त्यांना की अरे माझा मुलगा गेला त्यावेळेला तुम्ही काहीच केलं नाही म्हणले, आणि मी आल्यानंतर तुम्ही मला बघून मी तर एवढा आणि पुराणांचा निर्माता, मी ब्रह्मसूत्राचा निर्माता, एवढा मी व्यास उच्चिष्टम जगत सर्वम, मी एवढा तपस्यावान आहे, मी ऋषी आहे. तर म्हणली त्यावेळेला त्या उत्तर दिलं. त्यांनी काय उत्तर दिलं? अहो म्हणले तुमचा जो मुलगा इतका पवित्र आहे की त्याला स्त्री आणि पुरुष हे काय सुद्धा माहीत नाही, आणि तुमच्या अजून बुद्धीमध्ये, दृष्टीमध्ये स्त्री आणि पुरुष हा अजून भेद गेला नाही. हे कुणाचं झालं? आणि आपलं कसं? त्यांचं व्यासांचं तसं व्हायला लागले. आणि निरंजन महाराज म्हणायचे, बाबा एखादं लहान मूल कसं आहे म्हणले तसं निष्पाप व्हायला पाहिजे, लहान मुलासारखं. मग आता आपल्याला काय झाले, रंग आता अंतकरणाला इतके घाण झाले सगळं की आता ते पुसून काढायचं म्हणजे तेवढी त्याला काय करायला लागणार आहे? साधना, तेवढं नामस्मरण, तेवढं ध्यान, तेवढं चिंतन. आणि हे जे विकारी रोज विकार व्हायला लागल्यात, आमचं काय व्हायला लागले? वृत्तीव्याप्ती, फलव्याप्ती. संदीपला बघितलं की संदीपचा देह बघितला, संदीपचा देह बघत नाही आम्ही. काय बघते? संदीप असाच करतोय, संदीप तसाच करतोय, संदीप पैसे सोडत नाही, संदीप चिंगूसच आहे. काय काय होते? तसंच होते. कसं होते? मग काय होते ते? मग ती घाण होते. आणि संदीपमध्ये ते आहे ते
मग ते हाय ते जाते आणि नाही तेच डोक्यात बसते. आणि संदीप नावाचं काय आहे काय? काय नाही. पण आमच्या कल्पनेत आहे की नाही? हाय. कुठं काय आहे? काय नाही आहे. काय नाही. अहो हे देहच नाही तर मग देहाचं नाव कसं असणार? आणि देहच नाही मग देहातली तत्व नाहीत. मग चिंगूस कोण आणि उदार कोण? चिंगूस बी कोण आणि उदार कोण? ती सगळे मायेचेच परिणाम आहेत, गुणांचे परिणाम आहेत. आणि गुण तर खरे नाहीत. मायेतले आहेत म्हणल्यावर मायाच खरी नाही. अगाशी म्हणले माया आहे, अविद्येचं कार्य आहे, माया खोटी आहे. पण मायेत आलं की विद्या अविद्या तयार होतीये. म्हणजे आम्ही कुठे येतोय? खाली खाली येतोय. आणि आम्ही कोण आहे? तर मायेच्या अलीकडे आहे. पण मायेच्या अलीकडे आहे तिथं कोण थांबते? तिथं राहणंच अवघड आहे. म्हणून ते म्हणलं अवघड पश्चिमेचा घाट. अवघड पश्चिमेचा घाट, राम नाम करा बोभाट, चुकवा नरका घरची वाट, का भुललास. असं जे तत्व आहे, जे ज्ञान आहे, ते सर्वांच्या तुमच्या माझ्यामध्ये आहे. म्हणून ज्ञानेश्वर आदिनाथ महाराज सांग प्रत्येक क्रियेमध्ये अरे डोळ्याची क्रिया झाली. आता मग मी मग अशी गेलो फोन केला होता आदिनाथ महाराजांना. महाराज म्हटलं ग्रहणाचं काय करायचं? महाराज काय म्हणले असतील? ग्रहण आहे कळलं कुणाला? कळलं ना तुम्हाला? कुणाला कळलं? सूर्याला कळालं, चंद्राला कळालं, देहाला कळालं. कुणाला कळालं? का आकाशाला कळालं? कुणाला कळालं? का झाडांना कळालं? काय गाढवाला कळालं? कुणाला कळालं? अज्ञानाला कळालं. त्याला नाही कळालं. मग कळणारा महत्वाचा आहे म्हटली. त्याला काय होत नाही, त्याला ग्रहण लागलेलं नाही, त्याला कळतंय ना. सूर्यग्रहण, चंद्रग्रहण नाही का? मग चंद्रग्रहण म्हणजे काय? मनाला ग्रहण. चंद्र म्हणजे मन, मनाला ग्रहण लागलं. आणि सूर्यग्रहण म्हणजे काय? बुद्धीला ग्रहण. तसं आता आमच्या बुद्धीला ग्रहण लागले. आम्ही कोण आहोत हे आम्हाला आता समजेना झाले. म्हणजे बुद्धीला ग्रहण लागले. मग कोण आले मधी? चंद्राच्या आता मध्ये कोण आले? पृथ्वी आल्या. म्हणजे कोण? देहमध्ये आलाय, देहबुद्धीमध्ये आले. आणि देहबुद्धीमध्ये आल्यामुळे तेव्हा आम्हाला काय झालंय? सूर्य जो आहे तो झाकळ आहे. म्हणजे आमचा आत्मसूर्य आहे. देहबुद्धीनं त्या देहवासनेनं आता तो झाकोळ आहे. गेलाय काय? नुसतं ग्रहण लागले. कशाचं? पृथ्वीचं. ती पृथ्वीमध्ये आली. बरोबर आहे ना? काय चुकीचं आहे? तसं देहबुद्धी ही आमची काय आहे? जडत्व आहे, कठीणत्व आहे. आणि ते आमच्या आत्मबुद्धीच्या आड यायला लागली. म्हणून देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी. देहबुद्धी काय करायची आहे? आत्मबुद्धी कधी करायची? जागृतीत करायची. कधी करायची? जागृतीत कधी करायची? 5 मिनिटं मिळाली, 2 मिनिटं मिळाली, एक गिराईक गेलं, दुसरं आलं. त्याच्या अगोदर कसं आहे? यायच्या अगोदर शांती आहे. तसं एक वृत्ती गेली, दुसरी वृत्ती आली, त्याच्यामध्ये काय आहे? शांती आहे. मग तिथं शांती आहे, पण तिथं आम्ही काय करायला पाहिजे? ती शोधायला पाहिजे. तिथं आम्ही स्थिरावायला पाहिजे. आमचं काय होते? एक वृत्ती गेली आणि गिराईक नाही आलं. वृत्ती म्हणजेच गिराईक बरं का? वृत्ती म्हणजेच गिराईक. ते गिराईक बाहेर आहे, पण ही वृत्तीरूपी गिराईक आत आहे. आणि ते गिराईक जरी काय झालं, कमी जास्त झाली, पण आतली गिराईक कमी व्हायला पाहिजे. ती येऊ दे किती बी, ती घेऊन जाऊ दे किती बी, त्याचा काय नाही. पण आतली गिराईक जर वाढली तर लय त्रास होते. बघा तुम्ही, करून बघा. लय गिराईक येतात, लय वेगवेगळ्या प्रकारची आहेत. काही चांदीच्या दुकानात घुसत्यात, काही सोन्याच्या दुकानात घुसत्यात. वृत्ती हो आमच्या कशी झाली आता? सोनं कसं झालंय आता? ताई कसं झालंय? बघा, होईल की वृत्ती 1.74 झाली वृत्ती तयार. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की अशा वृत्त्या कशा निर्माण होतात. आता ते आपण त्याची माहिती घेतोय. रोज सकाळी उठल्यानंतर आज सोनं किती आहे बघतोय, चांदी किती आहे बघतोय. म्हणजे आम्हाला त्याचं महत्व आहेच हो. महत्व आहे म्हणजे मायेत आम्ही आहेच. आणि जो ज्ञानी आहे तो इकडं लक्ष. म्हणून तू विनयानंद महाराज सारखा अभंग म्हणायचे, मागणं लय नाही पोटापुरतं देगा देवा.
आणि आमचं काय झालंय, मागणं जास्त आहे, लय मागणं, भरपूर मागणं. तुकाराम महाराजांच्या घरी नजराणा आला, ते म्हणले विष कशाला आणले. आणि आमचे जर घरी जर जरा पाकिट मोठं दिसलं, पत्नी म्हणते पगार झाला वाटतंय. चालण्यावरूनच कळते पत्नीला का आज पतीचा पगार झालाय बहुतेक, आणि चालण्यावरनं कळते आज बहुतेक खडखडाट दिसतोय तिजोरीमध्ये. पूजाताईंना पटले नाही तुमचा गल्ला कायम भरलेला आहे. असो, गमतीचा भाग सोडून द्या. आपल्याला सांगायचा विषय होता की आपल्या सर्वांच्यामध्ये ज्ञान जे आहे ते काय आहे, एकच आहे. आणि ते ज्ञान हे कसं आहे, ते त्या ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान आहे. आणि ते कसं आहे, एक स्वरूप लक्षण आणि एक तटस्थ लक्षण. स्वरूप लक्षण, तटस्थ लक्षण. स्वभाव लक्षण, आगंतुक लक्षण. स्वभाव लक्षण भिन्न करता येत नाहीत, आगंतुक लक्षण भिन्न करता येतात. मग सच्चिदानंद काय आहे, स्वभाव लक्षण, स्वरूप लक्षण. आणि तटस्थ लक्षण काय आहे, आगंतुक असते. काय आहेत पण बदलणारी. मग कोणती, करता, उत्पत्ती स्थिती लय करता, हे काय आहे त्याचं आगंतुक लक्षण आहे. तसं माझ्या ठिकाणी माझं जे काय आहे हे काय आहे, वर्ण, आणि हा व्यक्ती तो काय आहे, स्वरूप लक्षण. आणि आगंतुक लक्षण काय, तर हा शर्ट म्हणा, माझी डिग्री म्हणा, ती वेगळी काढता येते. असं हे या ठिकाणी काय झालेलं आहे, ते विषय आहे. ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, हा विषय ह्या वेदांचा आहे. सर्वत्र ज्ञान एकच आहे, सर्वत्र तेच तत्व व्याप्त आहे, आणि ते तत्व आनंदरूप आहे, आणि ते तत्व तुम्ही आम्ही आहोत, हा वेदांताचा विषय आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी संत म्हणतात श्रवण करणारा पण तसाच पाहिजे. म्हणून स्वामीजींनी पहिल्यांदा श्रवण मनन सांगितलं, आणि नंतर काय सांगितलं, हे ज्याला झेपत नाही, झालं ना परवा, त्यानं काय करायला सांगितली, उपासना. मग उपासना कशाची करायची, प्रतिमेची नाही. उपासना प्रतिमेची नाही. ते काय म्हणले, उपासना शब्दाचा अर्थ ते ब्रह्म मी आहे असं वेळोवेळ चिंतन करणं, ह्याला उपासना म्हटली. ते ब्रह्म मी आहे असं वेळोवेळ चिंतन करणं म्हणजे निधिध्यासन करणं, असं त्याला उपासना म्हणले. आपण उपासना म्हटले की काय म्हणतोय, परत बाहेर जातो. तसं नाही. अनेक दुसरे मज नाही आता, नेमी लिया चित्ता पासून. असो, 9 वाजलेले आहेत. मला वाटते आपण देहावर हळूहळू यायला लागलेलो आहे, का देहावरनं गेलोच नव्हतो. असं म्हणजे काही वेळानं देहावर आलो समाधी लागल्यानंतर, पण आमची समाधी काय लागलीच नव्हती. आमची पहिलं देहच भाव होता, देहभावावरच आम्ही ऐकत होतो, आणि देहभावावर ऐकत असून आता आम्हाला देहभाव आणखी जागृत झालेला आहे. असंच चालायचं हळूहळू हळूहळू. आपण सगळे सामान्यजन आहोत. आपल्याला काही मला वाटते आमचे नारायण माळी सर इथं आल्यात, त्यांनी 5 दिवस या ठिकाणी येऊन आपलं काय केलेलं आहे, इथं सेवा केलेली आहे. आणि आम्ही त्यांचा मला वाटते सत्कार करायचा केला काय, हां केला ना, मग हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट सांगायची राहिली, आम्ही माळी सरांच्या घरी आदिनाथ महाराजांच्या घरी गेलो होतो. त्यावेळेला आदिनाथ महाराजांच्या नखाला हे झालं होतं, तुम्हाला माहिती इजा झाली होती. पण त्यावेळेला त्यांनी टेबलवर पाय ठेवला होता असा, आणि 1.5 तास आमच्याशी बोलत होते. मी, माळी सर, त्यानंतर कावण्याचे मधुकर पाटील महाराज, विठ्ठल, सुनील, आम्ही सगळेजण बघायला गेलो होतो त्याला. त्यावेळेला बघायला गेलं तर त्यांना ताप आला होता, कणकण आली होती. त्याच्याही स्थितीमध्ये त्यांनी असा पाय असा ठेवून तर आम्हाला 1.5 तास मार्गदर्शन केलं. कशावर, ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, एवढा एका ओम नमोजी आद्यावरच बोलत होते 1.5 तास, 1.5-2 तास. आणि ते सांगत असताना ते आपल्या शरीराला काय झालंय हे त्यांना माहिती सुद्धा नाही. आणि आपलं कसं होईल तसं, आपलं कसं होईल तसं, तसं करून नाही चालणार. पण असू दे, अशा महापुरुषांची आपल्यावर दृष्टी आहे. काय सोपं नाही.
कुणाची तरी दृष्टी पडली का नाही तर दृष्टीच लागते, आपल्या संसाराला लागते का नाही ताई? संदीप पत्नीचं नाव काय? वर्षा. हां, वर्षाताई लागते का नाही? दृष्टी लागल म्हणते की नाही? पण अशा पुरुषांची दृष्टी जर लागली तर लागलेली दृष्टी निघून जाते. लागलेली दृष्टी अशी, आणि असे नाही, निरंजनही तशीच होती, विनयानंदही तशीच होती, आणि आदिनाथ बी तशीच आहे. काय सोपं आहे? अगाध ठेवा आज यावरी वर्षी तरी सकलार्थ. फक्त त्यात स्वामीजींनी एक गोष्ट सांगितली, कधी दृष्टी पडते तर या वेळेला ते आपलं अंतःकरण अत्यंत परिपक्व होते. त्यावेळेला एक दृष्टीचा नुसता स्फुल्लिंग अंतःकरणाला जाऊन बुडावा की त्याची जीवदशा ताबडतोब समाप्त होते. म्हणजे बघा, दर्शन, स्पर्शन आणि संभाषण, त्यातलं संभाषण जे आहे, संभाषण ते कसं आहे तर संभाषणामध्ये काहीतरी शब्दाचा संयोग आहे. संयोग आहे ना, जसं लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला तसं एक संभाषणाचा संबंध आहे. पण दर्शनाचा जो आहे स्पर्शनाचा संबंध आहे. दर्शनामध्ये काय होते की ती वृत्ती जी आहे, वृत्ती, नेत्रवृत्ती, त्या अंतःकरणाला जाऊन भिडती. काय त्या वृत्तीमध्ये सामर्थ्य असेल. मग त्याला उदाहरण काय दिलं माहिती आहे? नाही, ते कासवाचं उदाहरण दिलं ह्याचं, पण सामान्य उदाहरण आणखी एक दिलं. मी सकाळी वाचत होतो, मलाही विशेष वाटलं. चंदनाच्या सानिध्यात गेल्यानंतर बाकीच्या झाडांना काय करायला लागते? सुगंध प्राप्त होण्यासाठी बाकीच्या झाडांना काय करावं लागते? फक्त चंदनाच्या सानिध्यात जाऊन बसायचं, वास, काही करायचं नाही. ताई तुम्ही म्हटल्याप्रमाणे फक्त सद्गुरूंच्या सानिध्यात राहायचं, काय करायचं नाही बाकीचं. आपोआप सुगंध लागल्याशिवाय राहतच नाही. किती सोपं आहे हो, किती सोपं आहे. म्हणून ते वासुदेव टेंबे स्वामींनी जे पद लिहिलंय, सदा संता जवळी जावे त्याच्या. आता आमचे थोरवत काका आहेत, महाराजांचा संग सोडायचा नाही, त्यांच्या त्या आभामंडलामध्ये राहायचं. तुम्ही बघा, विनयानंदांकडे आपण जात होतो, आदिनाथ महाराजांकडे जातो, काय केलं ना आपल्या मनाची दशा पालटते हो. काय आपण काय केलं बरं वाटते? का बरं वाटते? आमच्या बायकोला 5 दिवस बरं वाटलं. अहो रजोगुणी जीव हो, तुम्हाला माहिती आहे की, सगळ्यांना माहिती आहे. पण ते 5 दिवस खुश झालतं. आता आमच्या सानिध्यात खुश झालेलं ना खुश होते. मग जर पत्नीनं ओळखायचं नवरा खरोखर आध्यात्मिक आहे का नाही, त्याच्या सानिध्यात गेल्यावर बरं वाटायला लागलं की समजायचं हे आध्यात्मिक आहे. आणि त्याच्या सानिध्यात गेल्यावर पत्नीला जर वाटलं हे काय खरं नाही, समजायचं काय हे अजून लागल्यात मार्गाला, पण अजून काय खरं नाही. नाही असं कसं ते घेणार की, काय करणार, इलाजच नाही. आता मला काय सांगायचं आहे की सद्गुरूंच्या सानिध्यात गेल्यानंतर जीवाला काय होते, त्याच्या आवरण आहे ना, त्यांच्या नुसत्या अस्तित्वानं. हो बघा की विनयानंद आल्यानंतर कसं वाटतं, आदिनाथ आल्यानंतर कसं वाटते, कसं होत असेल, काय प्रक्रिया काय समजत नाही. पण एक आहे, ते जीवावरचं जे आवरण आहे अज्ञानाचं, त्यांच्या नुसत्या अस्तित्वानं, चंदनाच्या अस्तित्वानं बाकीच्या झाडांचा कडूपणा, बाकीचा वास निघून जातोय आणि त्याला चंदनाचा सुवास. तसं जीवाला बाकीची जीवदशा जी आहे, अज्ञान असेल, आवरण असेल, विक्षेप असेल, मल असेल, जाड्यता असेल, नुसत्या त्यांच्या अस्तित्वानं सगळं नाश पावतो, विरल होते, विरल. म्हणजे सज्जनांचा संग काय करू शकतो हे मला तुम्हाला सांगायचं. सज्जनांचा. पण परवा ताईंनी मेसेज पाठवला, हो काय नाही म्हटल्यात, आता सद्गुरूंच्या दारात टिप्प्यासारखं पडून राहायचं, काय करायचं नाही. काहीतरी करायला गेलं की नाही किती अहंकार येतोय. काय करायचं नाही, करणे का न करणे ह्या आगवे तोच जाणे,
विश्व चळतसे जेनी परमात्मेने. काय करायचं नाही, काय करणं म्हणजे कर्तृतंत्र आहे, आणि काय करायचं नाही आहे ते व्हायचं आहे त्याला वस्तुतंत्र म्हणतात. आणि संत तुम्हाला वस्तुतंत्र करून टाकतात. जे तंत्र प्राप्त झाल्यानंतर, जी वस्तू प्राप्त झाल्यानंतर आता त्या वस्तूला कशाचीही भीती नाही, अशी वस्तू म्हणजे तो विषय आहे. हां, अशी वस्तू करूया. सर्वांना नमस्कार. झालेली सेवा सद्गुरुचरणी अर्पण करतो. वाणीला विराम देतो. पाहे प्रसादाची वाट, द्यावे धुनी हाताट. पुंडलिक वरदा हरी